नमस्कार मित्रांनो, आत्ता ह्या दोघांना आणलं इकडे चरायला, हरण्याला आणि हिऱ्याला. काल फक्त हिऱ्याच आणलं होतं, आज हरण्याला पण आणले. आता ह्यांना चरायला बांधतो. इकडं अलीकडच्याच बाजून चरायला, पलीकडं काही जास्त चरायला नाही. तर हिऱ्याला इकडं थोडं झाड बाजूला बांधले मध्ये, कारण हिऱ्या काय होतं, जर नवीन वस्तू आली ना, जर जास्त भीतो, त्याला जास्त अनुभव नाही चरायचा. आणि हरण्याला कसं जरा जास्त अनुभव आहे चरायचा, त्याच्यामुळं हरण्याला मी साईडला बांधलं आहे. आणि हिऱ्यापेक्षा हरण्यालाच गवत चांगलं आहे खायला. बघा इकडं हरण्या, हे हरण्या तिकडं नाही रे, म्हणजे त्याची दूर इकडं पण जाते, पण तो आता तिकडचं गवत खातोय. इकडं सरक पलीकडं सरक. हां ते बघा, त्याचं तोंड तिकडं पण जाते मोठ्या गवतात, पण तो बारीक गवत खात होता. इथं बांधले हरण्याला जरा कडीला साईडला. हरण्याला अनुभव आहे, तो येणार जाणार माणसाला कोणाला भीतच नाही. आणि हिरे आहे ना, जर धोतराव कोणी आले ना तर जरा घाबरतो, त्याच्यामुळे हिऱ्याला पलीकडे बांधले, म्हणजे त्याला पण एक चरायची सवय होते. हिऱ्याला कसं चरा बांधलेलं कळतच नाही, तो डायरेक्ट इकडे तिकडे पळायला बघतो. आणि ह्याला माहीत राहतं की आपल्याला चरायला बांधले. आणि हरण्या तुला तिकडे किती मोठं गवत आहे, बास बास. ते बघा, आता एवढ्या राऊंडमध्ये ना हरण्याचं पोट भरून जाईल तेवढ्या राऊंडमध्ये, आणि पलीकडच्या राऊंडमध्ये हिऱ्याचं पोट भरेल. आता मी आलो आंब्याच्या शेतात पाड खायला. म्हणजे घरी तर आंबे आहेतच, पण मी आलो होतो पाड खायला, तर हे आंब्यावर आलो. ह्याला काही आंबे उतरायचे राहिलेत बरं का, हे आपण आपल्याला घरी खायला ठेवलेत. म्हणजे जसं गरज लागेल ना तसं आणखीन 15 दिवस हळूहळू काढायचे. म्हणजे हा आंबा अगोदर ह्याचे उतरवला आहे, म्हणजे ह्याचे आंबे काढलेत. पण हे बघा माझ्या हातात आंबा आहे ना हा, परत हे बघा हा समोरचा दुसरा आंबा. हे आंबे आपल्याला घरी खायला ठेवलेत, जसे लागतील तसे हळूहळू उतरायचे. म्हणजे घरातले आंबे संपले ना तर तसे हे काढायचे. म्हणजे जेवढ्या लांब टिकतील तर तेवढ्या लांब झाडावर ठेवायचे आंबे, म्हणजे तेवढ्या लांब आपल्याला खायला भेटतात. तर अशा हिशोबाने घरी खाण्यासाठी झाडावर आंबे काही ठेवलेतच. तर त्याच्यातलाच मला एक पाड दिसला आहे, तर तो पाड मी काढतो आता. हे बघा, हा समोर फांटीला जो चिटकून आहे ना, गोल राऊंड मारलेत फांटीला, तर तो पहाड आहे. मला लांबूनच ओळखू आला एकदा. हा बघा हा पाड, बघा हात लावला की तुटला आणि माझ्याजवळ पण आला हातात. तर हा तो पहाड आहे, एकदम छान आहे. हे बघा सध्याला कधी कधी काय होतं तुम्हाला सांगा, आंबा हिरवाच राहतो. आता हा बघा, सुरुवातीला आपण बघितलं ना पाड किती पिवळे चिटूक राहायचे ना, आणि हा आंबा हिरवाच आहे आता, पण पहाड आहे. म्हणजे कसं, काही आंबे पिवळे होतात, काही तर हिरवेच राहतात पिकताना. पण हे उशिरा काढलेले आंबे आहेत ना, तर हे हिरवेच राहतात. जे सुरुवातीला आपण आंबे काढतो ना, तर ते पिवळे चिटूक होतात, म्हणजे पूर्ण अंग पिवळं होतं त्यांचं. आणि हा बघा, उगा इथं थोडंसं एक टिक्का आहे पिवळा, नाहीतर बाकी मग हिरवाच आहे सगळा. आता मधून बघू आपण कसं निघतोय. तर हे बघा मधून पण छान निघाला चांगला. ह्यांना पण मी चरायला घेऊन आलो आहे, बैलांना पण. कारण की आता पावसाळा सुरू झाला आहे ना, तर एवढं गवत संपून टाकतो. म्हणजे लवकर गवत संपलं तर परत डबल येईल. तर त्याच्यामुळे मी 4 बैलांना इकडे चरायला आणले. म्हणजे हे बघा असं बांधले, ही दोरी, आणि तिथं जिथं दोरी संपती तिथं एक लोखंडी गज असतो, तर त्याला वर गोल असतं. तर तिथं गाठ मारून मी तिथं ते गज जमिनीत रोवलं आहे. म्हणजे हा बैल इथंच गोल फिरेल त्या रस्त्याने, असं चरण इथं. आणि हा पलीकडच्या बैल बांधला नाही, आणखी मोकळाच आहे. तर सेम त्याला पण तेच करायचं आहे की बघा, हा गज आहे ना लोखंडी, तर ह्याला शेवटला ह्या दोरीची गाठ मारायची, म्हणजे चिमणे इथं चरत राहील. कुठले जनावर एकटं चरायला बांधलं ना, तर त्याला सवय नसेल तर करमतच नाही. आपल्या बैलांना एकटं चरायला बांधलं ना तर करमतच नाही. त्यांना कसं दोघं एकमेकाला दिसली पाहिजेत, अशी सवय बांधावं लागतं. म्हणजे अशी सवय त्यांना दोघं एकमेकाला दिसली पाहिजे. जवळजवळ बांधले ना तर खातात, लांब बांधले म्हणजे दिसत असेल तर खातात एकमेकांना, लांब असतील तरी. पण जर एकटा बैल बांधला ना चरायला तर खातच नाही, सारखे ओरडतात, नाही तिकडे तिकडे बघतात, असं होतं. कारण त्यांना नेहमी एकमेकासोबत राहायची सवय ना, रात्री पण दिवसा पण, आणि कामाला पण सतत दोन्ही बैल सोबतच असतात. मग त्याच्यामुळे त्यांना एकमेकाला बघायची सवय आहे. मित्रांनो, आपल्या ह्या केळी पिकल्यात बरं काय, बघा एक पिकलेली केळीसुद्धा येतच आहे, आणि दुसरी खाली पिकायला लागली. आणि इथल्या ह्या खाल्ल्यात पण, मी ह्याच्यातल्या 2-3 खाल्ल्यात, आणि बाकीच्या मग ज्यांना घावतील त्यांनी खाल्ल्यात. असे उतरलीच नाही केळी, कारण की घरासमोर एकच आहे ना, तर लक्ष जातं तिच्याकडं. तर त्याच्यामुळे झाडावरच ठेवलं तिला. इकडे शिवश्रीला पण थोडंसं हिरवं खायला टाकले,
कारण तिच्या पिल्ल्याला टाकायचं होतं, ती तिकडं बघायला लागली म्हणून तिला पण थोडं टाकलं. मग ते बघा तिकडं हरण्या, इकडं हे चिमण्या कसा बसलाय, पलीकडे हिऱ्या चरतोय तिकडं झाडाच्या बाजूला. ते बघा पांढरं पांढरं दिसते थोडंसं. इकडं सर्जा माझ्याकडे बघतोय. बैलांनी खाल्लं यार, चांगलं गवत खाल्लं बरं का. चिमण्याने पण चांगलं खाल्लं, सर्जाने पण चांगलं खाल्लं. मी आता न्यायला आलो आहे बैलांना काटवण्यातल्या शेतात न्यायला आलो आहे. मी बैलगाडी घेऊन जायचं आहे काटवण्यातल्या शेतात, तर त्यासाठी मी बैलांना घेऊन आलो आहे. आपल्याला काटवण्याच्या शेतात उसाला खत टाकायचं आहे. तर हे बघा, हे ते पिल्लू जे काल मी घरट्यात ठेवलं होतं, पण ते आता मला ओळखत नाही. मी आलं चोच पण उघडत नाही आणि बघत पण नाही. मी मग त्याला गहू आणले होते थोडे खायला. म्हटलं त्याचे आई वडील येतात का नाही त्याच्याकडे काय माहिती. आता मी हात लावल्यामुळं, म्हणजे मी त्याला उचलून वर ठेवल्यामुळे येतात की नाही म्हणून गहू आणले. त्याची चोच अशी वर केली पण ते चोचच उघडत नव्हतं. काल कसं करत होतं, तर तसं आज ते आज करत नाही. चला त्याला झाकून ठेवतं. ही फांटी अशी त्याच्यावर आहे. हे बघा इथं पिल्लू आहे. आणि तो बुलबुल आहे ना, मला एकदाच दिसला बरं का तो पक्षी. त्याला थोडंसं पिसाला खाली लाल असतं, तर तो मला इथं दुपारी एकदाच दिसला. मग त्यानंतर परत तो पक्षी मला दिसलाच नाही इथं. मग काय माहिती काय होतं. हिथं आता नेपेरची कुट्टी करून ठेवली मी. ह्यांना थोडी थोडी टाकली, पण म्हणजे एकदा तोंड चालू करेपर्यंत थोडी थोडी टाकली. आता ह्यांना टाकायची प्रत्येकाला एक एक टोकरी, म्हणजे ही पाटी आहे ना, तर एक एक पाटी प्रत्येकाला टाकायची. ही नेपेरची कुट्टी आहे. आणि 2 वासरं तर डाळिंबाच्या शेतात आहेत आणि बैल गेलेत काटवण्यातल्या शेतात. तर तुम्हाला आता मी आपलं पाखराचं पिल्लू दाखवतो कसं झालं ते. थांबा, मी पिल्लू बोललो आहे कारण मला माहिती आहे तिथे एकच पिल्लू आहे. हे बघा, कारण माझं सारखं लक्ष ह्यांच्यावर असतं, तर इथे एकच पिल्लू आहे. एक पिल्लू बहुतेक गायब झाला असं इथून. हां, म्हणजे कुठं गेलं माहीत नाही. उडून तर गेलं नसं, एवढ्या लवकर उडून जाणार नाही. माझं सारखं लक्ष असतं. मी मागाच बघितलं होतं की ह्याच्यात एकच पिल्लू आहे म्हणून. एक पिल्लू कदाचित मेलं वगैरे असेल, नाही तर कशाने खाल्लं असेल. पण इथं पाल वगैरे तर नाही, पण एकच पिल्लू ह्याच्यात. हे बघा, आणि ते पण कोवळं आहे आणखीन. आता हे पहिल्या दिवशी जन्मलेलं आहे की दुसऱ्या दिवशी जन्मलेलं हे तर मला माहीत नाही. शुभश्री हट, थांब. आता एवढं हिला टाकतो. तिच्या तर पाठीत अदुगरच आहे. एवढं घोड्याला टाकतो. आता लय मोठी गव्हाण भरली, मगापासून गाया खात्यात. मी परत त्याच्यावर मक्का आणली, 2 कॅरेट करून बैलांसाठी ठेवले वेगळे. आणि परत नेपेरचे 2 कवळे आणले, परत ते कुट्टी करून टाकले ह्यांना. आता एवढी गव्हाण भरली ना, ह्यांना हे सरत पण नाही. आणि ते बघा, सर्जेच्या जागेवर ढिगुरा सर्जेला 1 कॅरेट खायला पण टाकले. म्हणजे ही नेपेरची कुट्टी मकाची त्याला वेगळी ठेवली. नेपेरची खाल्ल्यावर मकाची टाकायची. मित्रांनो, गुरांना खायला टाकून झाले. परत सोबतच मी ही उद्याच्यासाठी ऊसाची कुट्टी करून घेतली आहे. ही उद्या सकाळी टाकण्यासाठी ऊसाची कुट्टी करून घेतली, कारण की ही हिरवी कुट्टी 3 फेज लाईटवर चालते. 3 फेज लाईट 6 वाजेपर्यंतच असते, त्याच्यामुळे ही कुट्टी करून घेतली. ह्यांना खायला भरपूर आहे. आता ह्यांचं खायचं होत आलं, ही कुट्टी पण शिल्लक ठेवू शकतात थोडीफार. ही धनश्री बसूनच खाते. हिला मी खायला टाकल्यापासून ती बसलेलीच आहे त्याच जागेवर. ह्या बादलचा स्वभाव कसा तुम्हाला सांगा, ह्याला खायला भेटलं ना लई नासधूस करतो, आणि नाही भेटलं ना तर ते नासधूस केलंच खातो खालचं. आता त्याला हे जर कॅरेट भरून टाकलं ना, अर्ध कॅरेट तो इकडे इकडे सांडतो. आणि परत ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस मग ते कॅरेटच्या खाली सांडलेली कुट्टी पण खातो. त्यामुळे मी त्याला सारखं थोडं थोडं टाकत असतो. त्याला सकाळी मी हे गवत टाकलं होतं ना, शुभश्रीने काडी पण ठेवली ना, आणि ह्याने बघा कसं अस्ताव्यस्त खाल्लं आहे. आणि ह्याला ज्यावेळेस भूक लागेल ना त्यावेळेस ह्याच काड्या तो बरोबर खातो आहे. ह्याच्यात पानं पण आहेत बघा हे वरती, तर त्यांनी सगळं तसंच ठेवलं आहे. मग भूक लागल्यावर तो ते पण खातो. असं ह्या बादलचं. मित्रांनो, आज कसे सगळे वेळेवर कामं आवडतात बघा. मी गवळ्याला पाण्यावर पण सोडले, आणि ही गाय पण पाण्याची वाट बघते, खिलेरी पण पाण्याची वाट बघते, आणि गौरंग पण पाण्याचीच वाट बघतोय. आता सगळ्यांना वेळेवर पाणी पाजून घेतो. फक्त यार हिऱ्याला हरण्याला विसरून राहिलो मी. आता गवळ्याला बांधतो आणि मी हिऱ्या आणि हरण्या अदुगर आणून घेतो. बरं, ते दोघंच लई लांब आहेत शेतात, त्यांना आणायचं राहिले. हा गवळ्या पितोय पाणी. चल, मी गाया मोरकीपासून सोडतो ना गुरं, म्हणजे तिथली तिथं पाणी पाजायचे असतात, त्याच्यामुळे हिला मोरकीपासून सोडलं. ही डायरेक्ट वरच्या हौदावरच आली. चल खिलेरी, चल ना, चल पळ पळ, चल खिलेरी, हाईक ना, हाईक.
चल हाय हाय पळ ना जरा अशी. मित्रांनो आता मी आलोय हारण्याला आणि हिरेला न्यायला. थोडा उशीर झाला त्यांना. श्रीजी ए श्रीजी आणि आई आली तिकडे आंब्याच्या चक्कर मारायची होती ना, तर हिला घेऊन आली आई. हे श्रीजी बघती आंब्याला. आपलेच आंबे आहेत हरण्या. ती बघा कशी आंब्याकडेच लक्ष आहे तिचं. आंब्याकडे जायचं. चला चल चला. तर ती चालली आई चालली आंब्या शेताकडं, म्हणजे संध्याकाळी खाण्यासाठी पाड आणायला लागली आई. आणि मी ह्या दोघांना घेऊन जातो. का रे ह्याच्यानंतर जागा बदलून मी इकडे शिफ्ट केलं त्याला. वय हरण्या आणल्या दोघांना पण सोबतच आणलं. लय परेशान करतात. आता पाणी प्यायला लागले. तर मित्रांनो आज सगळे कामं वेळेवर झालेत. आता फक्त माझं शुभश्रीचं दूध काढायचंच राहिले, बाकी सगळे झाले. तर त्याच्यामुळे ह्या गायांना थोडंसं मोकळं सोडलं होतं. हा जो त्या कालवडींचा 2 गायचा ग्रुप आहे ना, तर ह्या ग्रुपला मी थोडं मोकळं सोडलं होतं. तिथं थोडा भुस्सा खात आहेत आणि दोघे तिकडं गवत खात आहेत. मला थोडा पाय मोकळा होईल आणि मला पण वेळ होता. मग आता काही कामच नव्हतं करायचं. तर मला एक 10-15 मिनिटाला मोकळं सोडू. ह्या आता इथं भुस्सा खाऊन त्या तिकडे गेल्यात. ते इथं थोडंसं गवत आहे, त्या गवत खातील. खरं तर त्यांना इथं गवत खायला पाहिजे होतं, पण ते गेले तिकडं. तर खाऊ द्या तिथले 5 मिनटं गवत खाऊ द्या, लगेच नेणार आहे मी त्यांना. मित्रांनो हरणे आपला गायब आहे यार. मी मग ते 2 गोरे सोबत आणले ना, मग हा 2 हरण्याला मोकळं सोडून दिलं. म्हटलं जाईल त्याच्या जागेवर जाईल, गोठ्यावर येईल. पण त्याने काय केलं आणि हिऱ्या माझ्या हातात होता. हिराला मी असं खाली गोठ्यावर नेलं. तो हितवर सोबतच होते. तो इथून वरच्या शेडमध्ये गेला आणि मी हरण्याला हिऱ्याला नेलं, पलीकडून नेलं आणि बांधलं हिऱ्याच्या जागेवर. आणि हरण्या इकडे गेला, मी सापडलं, तो गायबच झाला. म्हणजे त्या मला मेथी घासात पण नाही दिसला, इकडं कडवळात वगैरे बघितला नाही दिसला. आता तिथं चरून झालं ना, मग संध्याकाळी थोड्या वेळाने येईन गोठ्यावर, मग त्याला बांधता येईल. एकदा पण असंच काटवणात हरवला होता. मी भैडूला घेऊन गेलो होतो त्याला सापडायला. आम्हाला रात्रीचे 8:30 वाजले होते त्याला सापडायला हरण्याला. म्हणजे मी एकटा गेलो, शोधलं सापडलंच नाही. घरी आलो परत आणि मग भैडूला घेऊन गेलो. मग भैडूला आणि मला दोघं सापडलं. मग तर रात्री सापडला, तर त्याला घरी आणायला आम्हाला 9:45 वाजले होते. म्हणजे लय उशीर झाला होता. तो म्हणजे नेमकं गुरं घरी यायच्या टायमालाच तो जवारीत गेला आणि त्याचा पाय बांधलेला होता. तो बसला एका जागेवर, म्हणजे उभा राहिला. त्याला पण त्या जवारीतून चालता वगैरे येत नसेल, त्याला माहिती. पण जवारीत होता. मग सगळी जवारी सापडली. तेव्हा कुठं हरणा रात्री 8:30ला सापडला. त्यावेळेस हिवाळ्याचे दिवस होते, जरा थंडी पण लवकर पडत होती, तर 8:30ला सापडलं. तर अशी गंमत केली ती हरण्याने. आणि आज पण हरवला आहे ना, मी सगळीकडे सापडलं, काही सापडलंच नाही मला. जाऊ दे. मग मी म्हटलं घराजवळच आहे, चट येईल घरी त्याचं चरून झाल्यावर. आता रात्रीचे 9:30 वाजलेत. बैलांना आता खायला मी टाकले थोडं, कारण बैल दिवसभर कामाला होते ना. संध्याकाळी बाकी कोणाला टाकलं नाही बघा, वृंदा वगैरे. आणि बाकी टाकायची गरज पण नाही कोणाला, कारण त्यांना मी दिवस माळचा पोटभर टाकलेले. फक्त बैल उशिरा कामावरून आले होते, त्याच्यामुळं बैलांना इथं मी खायला टाकलं आहे. ज्यावेळेस ह्या टायमाला ज्यावेळेस मी कामावर जातो ना, तर बैलांना मी काम झालं की तिथंच चरायला सोडत असतो. म्हणजे थोडंफार बांधाचं गवत वगैरे खातात. पण पप्पा भैया दुसरं कोणी असलं ना, तर मग बैलांना कधीच चारतात. म्हणजे जास्त माया एवढं लक्ष देऊन चारत नाहीत. मग त्याच्यामुळं म्हणजे त्यांना बाकीच्या कामाची गडबड पण असू शकते भैयाला पप्पाला. त्यामुळं मी आता बैलांना खायला टाकले संध्याकाळी. आणि बैलांना टाकली मकाची कुट्टी. अगोदर त्यांना 1 कॅरेट मी नेपेरची कुट्टी टाकून ठेवली होती गव्हाणीत. मग ती झाल्यानंतर मकाची कुट्टी टाकली आणि परत दोघात अर्धा कॅरेट टाकले. आणि नंतर बघा तिथे 1 कॅरेट मी ठेवलं आहे, तर त्या कॅरेटमध्ये पण मकाची कुट्टी. तर ते कॅरेट परत मी अर्धा दोघं बैलांत नंतर टाकणार. ज्यावेळेस मी 11:30, 12, 1:30 कधी पण रात्री उठेन ना, तर त्यावेळेस त्यांना टाकून देईल मी बैलांना. मित्रांनो आता 8:45 वाजलेत आणि स्लॅबवर झोपायला आलो आहे. मस्तपैकी छान गारवारं सुटले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील आणि रोज व्हिडिओ यावेळेस वाटत असतील, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि लाईकसोबतच हाईपचं ऑप्शन आहे, तर व्हिडिओला हाईप पण करा. म्हणजे आपण रोज 12 ते 15 मिनटाचा व्हिडिओ बनवत जाऊ. म्हणजे मोठाले 12 मिनटं प्लस ते 15 मिनटाचे व्हिडिओ बनवत जाऊ. चला बाय, गुड नाईट. आपण व्हिडिओ इथंच बंद करूया.